याला म्हणतात ऍक्च्युअल फिटनेस. तू ग्रेट आहेस यार. आय नो. म्हणजे तुला फिटनेस बद्दल एवढं कळत असेल हे मला माहितच नव्हतं. समीर नाव आहे माझं साया. समीर म्हणजे वारा. वारा ही अशी गोष्ट जी कुठेही असू शकते. साया लक्षात ठेव, वारा हा दंगाई करू शकतो आणि पिंगाई घालू शकतो. पिंगा? या. व्हॉट डज इट मीन? ते मुर्दे. मला असं वाटतं साया, यु नो, तू ना इंटेन्स विचार करायला हवा. कशाबद्दल? यशच्या फिटनेस बद्दल. मी त्याचा डाएट प्लॅन चेंज करायचं म्हणते. डाएट वगैरे सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत. तू ऍक्च्युअल कोणाला तरी असं समोर ठेव, एक आयडॉल म्हणून त्याच्याकडे बघ आणि यशची फिटनेस ट्रेनर म्हणून त्याला कम्पेअर करून मग त्याच्यावरती काम कर. कळतंय तुला? येस. मला काय वाटतं माहितीये का, यश आता जे करतोय ना ते त्याच्या फिटनेस साठी ना पुरेसं नाहीये. तू एकदा माझ्याकडे बघ आणि त्याच्याकडे बघ, मग तुझ्या लक्षात येईल की कोण जास्त फिट आहे. मी हेल्थच्या बाबतीत ना कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. पण तू तर आज वर्कआउटच नाही केलंयस. असं वाटतं साया, 15,000 पुशअप्स मारून माणूस इथे उभा आहे वाटतं. सिरियसली? काय ना, माझा व्यायाम असा चुटकीसरशी होतो. बाय द वे, आज संध्याकाळी काय करतेस तू? काही विशेष नाही, पण तू काय विचारतोयस? भेटूया का? इंटेन्स विचार करायला. व्हॉट? यशच्या फिटनेस वरती. हा, तसं मला विचार करायला काही हरकत नाही. गुड गर्ल. साया. येस सर. फिटनेसच्या बाबतीत ना समीरला कधी लाईटली घेऊ नको. म्हणजे फिटनेसचं त्याचं नॉलेज, त्याचं डेडिकेशन आणि त्याचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग. काय सांगताय सर? एवढंही काही नाहीये. असं कसं समीर, कम ऑन यार. तू तिला संध्याकाळी भेटणार आहे, ती कोणाला भेटणार आहे त्याच्याबद्दल माहिती तर असली पाहिजे ना. आय एम टेलिंग यू साया, ही जी राऊंड आता मी मारली ना, मला एक 15 मिनिटं लागली असतील, पण तेच समीर 3.5 मिनिटात पूर्ण करेल. हो रिअली? असं काही नाहीये खरं तर. म्हणजे नम्रता कुठे? तुझ्यातल्या नम्रतेबद्दल बोलतोय मी, की एवढा जीनियस माणूस, जीनियस माणसांची ना हीच क्वालिटी असते. इतके नम्र असतात ना, कधी कधी असा हेवा वाटतो की मी असा का नाहीये ह्याच्यासारखा. आणि 15,000 पुशअप्स मारले असतील ना, पण त्यानंतर पण आय एम टेलिंग यू, यू मस्ट टेस्ट हिम. इनफॅक्ट ही विल टेस्ट यू. 2.5 मिनिटात राऊंड पूर्ण करेल तो. समीर उद्या नाही 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 समीर, तुझा मोठेपण आहे हा. पण ठीक आहे, आत्ताच. रेडी साया? येस सर. And let's go. All right, on your marks. Get set. Yeah, I'm set. I said get set, not set up. And go! Let's go. Come on! Go, my boy! Go! My God! Come on! Yeah, come on, Sameer! Yeah! Come on! Yeah! 2.5 मिनिटं, Sameer! 2.5 मिनिटं, come on! नेहाचा कॉल. आय होप कालच्या प्रकारानंतर काही टेन्शन नाहीये. हॅलो. हॅलो फ्रेंड. ए बच्चा, बोल, काय झालं? तुझ्या हेल्पची खूप गरज आहे. काय झालं ग? काही प्रॉब्लेम? अरे आईचं लग्न झालं नाही ना, म्हणून ते खूपच सॅड आहे. माझ्यासमोर ती हॅपी असली तरी तसं नाहीये. तिला तर किती त्रास होणार ते काकूंना सांगत होती आणि रडत सुद्धा होती. फ्रेंड, आता तूच सांग ना, आता काय करायचं? बोल ना फ्रेंड. हे बघ बच्चा, तू काळजी नको करू. तू आता मला सांगितलंयस ना, आता मी बघतो काय करायचं ते. तिच्या चेहऱ्यावर आता नेहमी स्माइल असेल. मॅजिक वाला स्माइल ना? मॅजिक वाला स्माइल. पण हे बघ, आपल्या हे स्माइलचं सिक्रेट कोणाला सांगायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस फ्रेंड. गुड गर्ल. बाय फ्रेंड. हॅलो.
शेफाली, आई 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 आ. देवा गेली भोपळा. आई आई आ. अरे बापरे, माझं डोकं भारी का वाटतंय. परी पण असते, तुला पण असायला येतंय ना. येणारच. माझी आयडियाच तेवढी भारी आहे. मी बोलले होते यशला की भोपळा एवढ्या मेहनतीने आणला आणि फुटला. परी, मावशीला सांग आपल्या घरी कोणी भोपळा खात नाही. अरे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं. एक काम तुम्हाला धडपणे करता येत नाही. इकडे असेपर्यंत आपण सगळं कॉन्फिडेंटली ठरवतो आणि तिथे गेल्यावर तुम्ही ओ कॉन्फिडंट होता, तुम्ही विसरूनच जाता. काय चाललंय तुमचं. तू काय रे आतमध्ये फक्त फुलं ठेवून आला, दांडुका घेऊन आला बाहेर. कळतं की नाही तुला काय चाललंय ते. गुड्डी हसू नकोस तू. हसवायला गेली होतीस ना का स्वतःचा हसू करून घ्यायला गेली होतीस तू. कुठले जोक सांगत होते तिला. नॉन सेन्स काहीतरी. आणि तू काय ग, तू म्हणजे ना भ्रमाचा भोपळा आहेस. भ्रमाचा भोपळा. काय कळत नाही काय चाललंय ते. आणि अहो काका तुम्ही विसरलात तुम्हाला तिकडे जाऊन भांडायचंय ते. कोणाशी. काका काकू यांना सांगा जरा प्लीज, आपण हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय हे तुम्हाला माहिती आहे ना. नाही. अरे गधड्या, नेहाच्या चेहऱ्यावर एक मॅजिक वाला स्माइल परत यावं म्हणून हे सगळे प्रयत्न चाललेत ना आपले. आणि काय चाललंय तुमचं. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. मी तुम्हाला सगळ्यांना कशासाठी पाठवलं आणि तुम्ही सगळे काय करून आला तिकडे. यश, काय मी काय म्हणते. काय म्हणताय तुम्ही. मान दुखताय का तुमची. काही म्हणू नका तुम्ही. मला काय, तुला काय झालं. तुझ्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे का. अरे पण काय आपल्याला पटकन बोल, काय बोलायचं ते कळलं ना. आणि मागे तुम्ही भूत बघितल्यासारखं काय करताय मा. काय प्रकार आहे हा सगळा. तुला काय वाटतं मला कळत नाहीये का हे सगळं तूच करतोयस. ऍक्च्युली नेहा, का करतोयस हे सगळं. मला असं कळलं की तू थोडी डिस्टर्ब्ड आहेस म्हणून. कोणी सांगितलं तुला. मला हे यश, हे आता पाहिलंस ना इथे हे. एक्चुअली आई मेट द फ्लोरिस्ट इन द मॉर्निंग और वो बोला की हत्तीचं स्माइल हरवलंय. ते कंप्लेंट केली पाहिजे. सो हत्ती इज क्राईंग सिटिंग ऑन द ट्री. कारण मुंगीनी त्याला भॉ केलं ना. सो त्याच्यामुळे भांडण झालं आणि वचा वचा भांडले. पर झगडा तो सब्जी का था. पण सब्जी म्हणाली की भांडण करपलं तर एकदम खरपूस लागतं म्हणून त्याच्यामध्ये भोपळा टाकला. तर भोपळ्याची तंतरली आणि मग भोपळा भुसून, पंपकिन पण भुसून, कद्दू भी भुसून, बेसिकली सगळंच भुसून. अरे तू बरोबर बोलतेस यार, पण यावेळेसची परिस्थिती पण समजून घे ना. मला कळतंय तुला काय बोलायचंय ते. म्हणजे
तुम्हालाच कळतंय आणि मी सेलिब्रेशनचं बोलते म्हणून मी वेडी हो ना. गुड्डी त्यांचं बरोबर आहे, ऐक त्यांचं. अगं मग मी काय चुकीचं बोलते हे तरी सांगू देत ना त्यांना. अगं आपल्या सोसायटीत एवढं सगळं घडल्यानंतर तुला हे सांगावंच लागते, ह्याचं मला आधी आश्चर्य वाटते. आपल्या नेहाताईच्या बाबतीत काय घडलंय हे तू पण पाहिलंयस ना. आणि हे असं सगळं झाल्यावर असं सेलिब्रेशन करणं तुला तरी पटतंय का? आई शपथ, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे सेलिब्रेशन कॅन्सल. एक मिनिट, सेलिब्रेशन झालंच पाहिजे. अगं नेहा, तू पण काय ऐकतेस त्या पोरांचं? अगं 1 वर्ष काही नाही केलं तर बिघडतं का? ते मला नाही माहित, पण जर आपण सेलिब्रेशन नाही केलं तर मला वाईट वाटेल. कसली एवढी मीटिंग चालली इथे? अहो काकू 31st ची तयारी चालली. अरे देवा, म्हणजे आता पुन्हा वर्गणी द्यायला लागणार का? काहीच गरज नाही. आपल्या सोसायटीच्या सार्वजनिक उत्सवाचं बजेट आहे ना, त्यातनं आपण पैसे काढू. प्रीतीताई, तू जरा एकदा काकांशी बोलून घे ना प्लीज. अगं ते ऐकतील असं वाटत नाही. गणपतीच्या उत्सवातच पैसे संपलेत असं म्हणत होते ते. पण गणपती उत्सव एकदम साधेपणाने साजरा केला ना. अरे हा तुझं बरोबर आहे, पण आपण गरजू लोकांना मदत सुद्धा केलेली ना. सेलिब्रेट करायचे तर पैसे तर लागणारच. मुळात मला हे सेलिब्रेशनच मान्य नाही. इथे असं काहीही होणार नाहीये, त्याच्यामुळे पैसे वगैरे गोळा करायचा प्रश्नच येत नाही. हो, आता त्यांनी सगळ्यांनी एवढं ठरवलंय तर तुम्ही कशाला विरोध करताय? मी नुसता विरोध नाही करत आहे, मी त्याचा निषेध करतोय. या असल्या सेलिब्रेशनच्या नावाखाली उगाचच पैशाची नासाडी मला अजिबात मान्य नाही. मग ते कोणाचेही पैसे असोत, ते वाया जाणं मला मुळीच मान्य नाही. आता बंडू काका बोलले म्हणजे प्रश्नच संपला. चला चला. हे नेहाताई, आपण कुठे लोकांसारखं काही महागडं करणार आहोत? सेलिब्रेशन नाहीच करायचं म्हणजे ह्याला काय अर्थ आहे ना. आधीच पैशांची बोंब, त्यात ह्यांचा पण नकार. आता आपण काय करायचं? एक मिनिट, तुम्ही पैशांचं म्हणत असाल ना, तर आनंद मिळवायला पैशांची गरज नाही लागत. अगं आपण सेलिब्रेशन करायचं म्हणतोय, पैसे तर लागणारच ना. पैशांचं काय, जे काय लागतील ना ते नक्कीच उभे राहतील. तुम्ही कोणी पैशांची काळजी करू नका. अपने पास बहुत पैसा है. हा कॉन्फिडन्स असला ना की पैसे आपोआप उभे राहतात. काकांचं काय करायचं? आपण बोलू, चला. काका, मी काय म्हणते, जर ह्या सगळ्यांची इच्छा आहे तर तुम्ही पण. एक मिनिट, कशाबद्दल बोलतेस ते सांग ना आधी. काका, तुम्ही सेलिब्रेशन साठी विरोध करताय ना? मी कधी विरोध केला? काका, तुम्ही आत्ताच तर म्हणाला सेलिब्रेशन करायचं असेल तर माझा निषेध आहे म्हणून. हा, बरोबर आहे. हे बघ, चुकीच्या ठिकाणी खर्च करायला माझा नेहमीच विरोध असतो. काका, तुमचा खर्च करण्याला विरोध आहे ना, आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. अगं, सेलिब्रेशन खर्चाशिवाय होऊ शकतं का? करेक्ट आहे काका, म्हणूनच आम्ही यावर्षीची थीम आहे ना काटकसर ठेवतो. म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण घरच्या घरी बनवूया. अगं, पण नुसते खाण्यापिण्याने सेलिब्रेशन होतं का? थोडीफार तरी सजावट लागतेच की नाही? काका, आम्ही तुमच्याकडूनच शिकलोय ना टाकाऊतून टिकाऊ कसं करायचं ते. आणि म्हणूनच यावर्षीची थीम आहे ना जी, ती काटकसर आहे. आणि त्यामुळे सजावट सगळी तुम्ही करा तुमच्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला पण काहीतरी नवीन केल्याचा आनंद होईल आणि आम्हाला पण काहीतरी नवीन पाहण्याचा आनंद होईल. बेस्ट आयडिया आहे. काय ठरलं मग? काय नाही, मग ठरलं. यावर्षीची सजावट काका करतील, हो ना काका? वा, माझी रिसायकलिंगची कन्सेप्ट जर तुम्हाला मान्य असेल ना, मग प्रश्नच नाही. तुम्ही तुमची तयारी करायला लागा, सजावटीचं माझ्यावर सोडा.
मी लगेच लागतो कामाला. हा, शुभस्य शीघ्रम. हे थँक्स हा नेहाताई, तुझ्यामुळे काका तयार झाले. ते त्यांचं काम चोख करतील. आता आम्ही काय करायचं ना ते पटकन सांगून टाका. मी सांगते. मला काय वाटतं माहितीये, केक कटिंग ना तुझ्याच हातून व्हायला पाहिजे. मी कशाला? काकू आहेत ना. नाही नाही, आमची ही तीच इच्छा आहे. ये बघ. यश गुड मॉर्निंग. यश गुड मॉर्निंग. उठणार रे यश. असं तासन तास झोपून तुला माझ्या विचारात स्वप्न बघायचा कंटाळा नाही का रे येत यश? उठणार रे यश प्लीज. झोपू दे थोड्या वेळ. आज वर्किंग दी एंटायर नाईट. अरे झोपू दे काय झोपू दे, महत्वाचा दिवस आहे आज. उठ. हे असं तू उशीर करतोस ना सगळ्या गोष्टींना, म्हणून हे असं सगळं होतं. आता परत कोणीतरी येईल, त्या नेहाचा हात धरेला घेऊन जाईल तिला. मग म्हणशील मला वाईट वाटतंय वगैरे. केव्हाचा फोन करतो, तुला उचलता येत नाही का? हा बोल नेहा. व्हेरी गुड मॉर्निंग. यस झोपलाय अजून. काय? कधी? अगं पण कसं? एक मिनिट. नेहाला कळलंय की तू खरा बॉस आहेस. तू यशवर्धन चौधरी आहे. मी तुला सांगत होतो तू सांग म्हणून, तू खरा बॉस आहेस ते. आता बोल तू काय बोलायचं ते. घे पटकन बोल ना. नेहा नेहा बोलत नाहीये काही. कशी बोलणार ती? रुसली आहे तुझ्यावरती. कळलं कसं पण यार? अरे मला काय माहित तिला कसं कळलं. इकडे आण. काय करतोयस? तिला कसं कळलं हे जाऊ दे. त्याच्या आधी तुला हे कळणं गरजेचं आहे की हा फोन मीच केला होता. काय यश ऐक नाही. यश असं मारू नको यार प्लीज प्लीज प्लीज. आय एम सॉरी तुझा फोन. आय एम सॉरी. गुड मॉर्निंग.
अरे तू परत काय झोपतोय सर? उठ उठ, अरे यार उठ यार यश प्लीज, ऐक ना. आजचा दिवस काय करू उठून मी समीर? तुझ्या लक्षात आहे का आज काय? काय आज? बॉस आज काय? तुझा बर्थडे? आर यू सिरियस? यश आज काय? काय समीर? यश आज आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहे. ओके सो त्याचं कॅम्पेन रूल आउट होत आहे. ज्या ऑर्डर्स तू दिलेल्या आहेस, आज सगळ्या टीव्हीवरती तू दिसणार आहेस. उद्या सगळीकडे तुझे पोस्टर्स लागलेले असतील. कळतंय का तुला? आणि सगळ्यांना कळेल की तू खरा बॉस आहेस. सगळ्यांचं जाऊ दे, तुझ्या नेहाला कळेल की तू खरा बॉस आहेस. लक्षात येतंय का बॉस मी काय म्हणतोय? तू वेडा आहेस का रे? असं लास्ट मिनिट मला तू ही गोष्ट सांगतोयस. मला कळत नाही आता कसं रिॲक्ट करायचं याच्यावर. मला काही माहित नाही. मला फक्त एवढं माहितीये की आज जे काही करायचं ते तुला स्वतःला करायचं. हे बघ, नेहाला एक गोष्ट तर माहितीये की तू कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात आहेस, बरोबर? सो आज नेहाला तुला वेळेच्या आत 2 गोष्टी सांगायच्या, सगळ्यांना कळायच्या आत. तुला स्वतःहून जाऊन नेहाला सांगायचं की तू यशवर्धन चौधरी आहेस, तू खरा बॉस आहेस. ही पहिली. आणि दुसरी, तिला हेही जाऊन सांगायचं की ज्या मुलीवरती तुझं प्रेम आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून स्वतः नेहा आहे. ओके? बरोबर बोलतोय समीर. आज मी तिला सगळं सांगणार आहे की यशवर्धन चौधरी मीच आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. शाब्बास. अनेक महिन्यांनंतर तू माझ्या मनातलं बोललाय, परफेक्ट बोललायस. आता हे सगळं तुला वेळेत करायचंय. प्लीज गेट रेडी, पटकन उठ आणि आवर. चल तू खाली थांब, मी फटाफट रेडी होऊन येतो. आणि ऐक, जोपर्यंत मी सांगत नाही ना कॅम्पेन रोल आउट होणार नाही. असं काही होऊ शकणार नाहीये. कारण कॅम्पेन रूल आउट करा, हे ऑर्डर्स तुझ्या आहेत आणि वेळेत ते होणार आहे. सो तुझ्या हातात वेळ कमी आहे, पटकन उठ आणि आवर आता. अरे हॅलो यश. पण यश आज खरंच नेहाला सांगणार? सर फोनवर आहेत, जाम भडकले आहेत. पण नक्की कोणावर भडकलेत हे कळायला हवं ना. कसल्या तरी कॅम्पेन बद्दल बोलतायत. कॅम्पेन? कसलं कॅम्पेन असेल रे? नक्कीच एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार दिसतंय. हे हॅलो, तुम्ही सरांच्या केबिन बाहेर काय करताय आणि असं चोरून काय ऐकता? गप्प राहा, सर आधीच टेन्शन मध्ये असणारच ना. अरे 500 कोटीच्या कंपनीचे मालक आहेत ते. आणि मालकाचं टेन्शन काय असतं ना, ते तुम लोग नाही समजोगे. मलाही आत्ता कुठे कळायला लागलंय. म्हणजे सांगितलं ना, तुम्हाला नाही कळणार ते. हात जरा जपूनच राहायला हवं, नाहीतर कधी कोणावर भडकतील काय सांगता यायचं नाही. हो ना, मला पण साईन घ्यायची आहे, पण आज जायची हिंमतच होत नाही. एवढं काय घाबरताय तुम्ही? अगं रागाच्या भरात ते काय बोलतील सांगता येत नाही. हॅलो, हे सगळं तुमच्या बाबतीत घडत असेल, पण माझं तसं नाही. मी आत्ताही आज जाऊन मला हवं ते काम करू शकते. बाय द वे, तुझं काय काम होतं म्हणालास? अगं मला साईन हवी आहे त्यांची. ओ, दे ती फाईल माझ्याकडे, मी आत्ता साईन घेऊन येते. नाही नको. अरे दे ना. अरे आता तुमच्यासाठी मी एवढंही करू शकले नाही तर काय अर्थ आहे आमच्या ना. आय मीन आपल्या फ्रेंडशिपला काय अर्थ आहे? अहो पण शक्य का नाहीये? मी तुम्हाला म्हणतच नाहीये कॅन्सल करा, मी फक्त म्हणतोय थोडस डिले करा. अहो कमॉन, काही मिनिटांचा प्रश्न आहे. पण शक्य का नाही? मला तुम्ही एक कारण सांगा प्लीज. रिलॅक्स राहुल, आलेच मी बघ. अगं ए बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, मी तुम्हाला हे ऐका माझं प्लीज. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत काही त्याच्यावरती अवलंबून. हॅलो हॅलो सर. तुम्ही आत येण्याआधी माझी परमिशन घेतली नाही? मी तुम्हाला आत या असं म्हणालो नाही. मग आत का आलात तुम्ही? सर ऍक्च्युली ना एक महत्वाची सही हवी होती, प्लीज जरा. आउट सर. आउट. तुम्ही आत येण्या अगोदर माझी परमिशन घेतली? नाही सर. मी तुम्ही आत या असं म्हणालो? नो सर. मग आत का आलात? एक चुप. ठीक आहे तुझी फाईल बाजूला.
आय नो तुमच्या हातात आता काही नाहीये, पण मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज ट्राय, प्लीज. या, थँक्यू. बोल समीर. हॅलो यश, नेहा भेटली नाही अजून, तिला शोधतोय. ऐक पुढच्या अर्ध्या तासात कॅम्पेन सुरू होणार आहे. त्याच्या आधी तुला भेटायचं आणि स्वतःहून काय ते सगळं खरं सांगायचं यश. मला माहितीये, डोंट वरी, गाठीन मी तिला. ओके बाय. साहेब, एक मॅडम इकडे कोणाची तरी वाट बघत थांबल्या होत्या, तुम्ही पाहिलं का त्यांना? हा, एक मॅडम होती, कोणाची तरी वाट बघत होती. पुढे गेल्या त्या? कोणाची तरी बोलत होत्या आणि निघून गेल्या. बरं, कुठल्या दिशेने गेल्या? या दिशेने. थँक्यू. इकडे काय यश यश यश, सगळीकडे नुसतं यश यश यश, सगळ्यांना सत्ताच दिसतो. आता ना काही महत्वच उरलेलं नाहीये. काय कुठे आहेस तू? फॉर्मॅलिटी सोडा, काम काय बोला. हे बघ, मला तुला एवढंच विचारायचंय, आज लवकर येणार आहेस ना घरी? का आज काही स्पेशल आहे का? आज आपल्या यशचं कॅम्पेन लॉन्च होणार आहे. अगं, चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा पुढील चेहरा यशवर्धन चौधरी. आज यशचं नाव आणि चेहरा जगाला कळणार आहे. आपला यश त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतोय, जगासमोर येतोय. यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते? अगं, हा फक्त यशसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आणि मी ठरवलंय, आपण हे कॅम्पेन लॉन्च होताना सगळ्यांनी एकत्र बसून पाहायचं. तू लवकर घरी ये, वेळ खूप कमी आहे, मी वाट बघतोय. वाट लागणं आणि वाट बघणं यातला फरकच कळत नाहीये का तुम्हाला? का, काय झालं? तुम्ही नाही तुमची फालतूची बडबड बंद करा आधी. नाही, आणि महत्वाचं असेल तरच फोन करा. ते यश मुंबईला परत आला ना, तेव्हाच गळ्यापर्यंत पाणी आलं होतं. आता तर नाकात तोंडात जायला लागलंय. चालला होतास ना तो पहिला परत, छान सुटकेचा निश्वास टाकला होता मी, पण नाही. बघून घ्या यशचा चेहरा. ज्यांना ज्यांना बघायचा ना त्यांनी डोळे भरून बघून घ्या. आणि यश, तुझं घर, तुझं ऑफिस, तुझा बिझनेस तर लवकरच माझ्या ताब्यात येणार. या आणि तेव्हा सगळ्यांनाच कळणार आहे, विदाउट कॅम्पेन माझा खरा चेहरा. नेहा, मला तुला हेच सगळं सांगायचं होतं. हे बघ, कुठलाही निर्णय घेण्याआधी प्लीज 2 मिनिटं माझं ऐकून घे. का ऐकून घेऊ मी तुझं? म्हणजे तुला अजून खोटं बोलायचा चान्स मिळेल? नेहा, असं काय नाही आहे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आला होता यश. कोण, कुठला यश? पण जो यश माझ्यासोबत असला ना की मला कसलीही भीती नव्हती, काही टेन्शन नव्हतं. आणि ज्याच्यामुळे मी परीच्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचू शकले, तो यश जो सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असे चुटकीत सॉल्व्ह करतो, असे अगदी माझे सुद्धा. ज्याच्याकडे मॅजिक वाला स्माइल आहे ना. का खोटं बोललास यश तू? आणखीन किती खोटं बोलणार आहेस? हे सगळं मॅजिक मुळे नव्हतं,
हे सगळं म्हणून होतं कारण तू यशवर्धन चौधरी आहेस. आय अग्री. मी माझी ओळख लपवली सगळ्यांपासून, पण मी त्या पलीकडे काही खोटं बोललो नाहीये. गरजच पडली नाही यश, गरजच पडली नाही अजून खोटं बोलायची. कारण आम्ही ना खूप साधी माणसं आहोत. आम्ही लगेच विश्वास ठेवतो. तुझ्यावरही ठेवला म्हणून तर तुला घरी बोलवलं. तू परीचा मित्र झालास, काका काकूंचा मुलगा झालास, अगदी आमच्यातला एक माणूस झालास यश. मी छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी तुझ्याशी शेअर करायला लागले. मोठ्या मोठ्या निर्णयात तुझे सल्ले घ्यायला लागले. मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण तू म्हणालास म्हणून मी लग्नासाठी तयार झाले. आणि तू म्हणालास म्हणून मी लग्नही तोडलं. ती डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला मी. पण तू काय केलं तू? विश्वासघात ना. आपण ऑफिस मधल्या कुठल्या व्यक्तीशी बोललो ना तर कोणाला संशय नाही झाला म्हणून तू माझ्याशी मैत्री केली. तुझ्या आणि परांजपेमध्ये काय फरक रे? परांजपेंनी माझ्या पैशासाठी येऊन माझा विश्वासघात केला आणि तू तुझ्या पैशासाठी येऊन. मी कोणाचाही विश्वासघात केला नाहीये. ऑफिस मध्ये एक फ्रॉड पकडण्यासाठी म्हणून मला माझी ओळख लपवावी लागली होती. दॅट्स इट. मला नाही माहिती तुला तुझी ओळख का लपवावी लागली होती. मला फक्त एवढं माहितीये की मी माणूस ओळखण्यात चुकले यश. नेहा, ओह आय एम सॉरी यश सर. ओळखीचे म्हणता म्हणता तुम्ही कधी अनोळखी झाला ना कळलंच नाही. आणि कुठल्याही अनोळखी माणसाला मी माझ्या कुटुंबाशी भेटू देत नाही. त्यामुळे यापुढे परीला किंवा काका काकूंना तुम्ही भेटायला यायचं नाही. आणि जर तसं झालं तर माझ्यासारखी वाईट होईल. नेहा, मी जर का हे सगळं फक्त माझ्या फायद्यासाठी केलं असतं तर मी तुझ्यात असा गुंतत गेलो नसतो. असं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर नेहा. आय जेन्युइनली लव्ह यू. वेळ मारून नेण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहात यश सर. आणि खरं सांगू तर आता या सगळ्याचा काही उपयोगही नाही. जरी हे खरं असलं ना तरी आता ह्याला एक काडीची किंमत नाही. कारण जिथे माणूसच अनोळखी आहे तिथे प्रेम तर खूप दूरची गोष्ट.